नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण उन्हाळा विशेष रेसिपीमधली ही पुढची रेसिपी बघणार आहोत. तर आज आपण अस्सल पारंपरिक पद्धतीने विदर्भ आणि खानदेशामध्ये केले जाणारे सातूचे पीठ घरच्या घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत. या सातूच्या पिठापासून तुम्ही अनेक पौष्टिक पदार्थ बनवू शकतात. विशेष म्हणजे हे पीठ 2-3 महिने राहिलं तरी खराब होत नाही. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असं हे पीठ असतं. चला तर मग वेळ न घालवता घरच्या घरी सातूचं पीठ कसं बनवायचं ते बघूयात. त्यासाठी मी इथे 1 कप इतके गहू घेतले आहे. वजनी म्हणाल तर एक साधारण पाव किलो हे गहू आहे. गहू मात्र स्वच्छ असे आपल्याला चोळून हाताने धुवून घ्यायचे आहे. गहू धुतले गेले की त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला उकळतं पाणी टाकायचं आहे. अगदी गरम पाणी यामध्ये टाकायचं बघा. एक पेरं इतकं वरतीपर्यंत पाणी असलं पाहिजे. या गरम पाण्यामध्ये 1-2 मिनिटासाठी हे गहू असेच ठेवायचे आहे आणि मग 1-2 मिनिटानंतर बघा आपण एका चाळणीमध्ये हे निथळून घेणार आहोत. याने काय होतं की हे गहू खूप छान भाजले जातात. आता चाळणीमध्ये निथळल्यानंतर आपल्याला एक 10 मिनिटासाठी तरी हे गहू असेच ठेवून घ्यायचे आहे, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निघून जातं. एक 10 मिनिटानंतर आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आणि यावर हे गहू आपल्याला पसरवून घ्यायचे आहे आणि अर्ध्या तासासाठी असेच रूम टेम्परेचरवर आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे. सुकवत असताना मध्ये मध्ये असे 2-3 वेळेस ते हाताने आपल्याला चाळून द्यायचे आहे, म्हणजे एकसारखे सगळीकडून हे व्यवस्थित सुकतात. हे बघा हलकेसे हे ओले आहे, खूप कडकडीत आपल्याला हे सुकवायचे नाही, हे लक्षात असू द्या. पूर्वी उखळ असायचं ना, त्यामध्ये हे गहू कुटून याचा कोंडा काढून घेतला जात असे, पण आपण अगदी सोपी पद्धत वापरलेली आहे. गहू अर्ध्या तासानंतर काढून घेतले की एका पसरट लोखंडाच्या कढईमध्ये हे टाकायचं. तर शक्यतो अशी लोखंडाची कढई घ्या ज्यामध्ये पदार्थ व्यवस्थित भाजले जातात. आता कढईमध्ये गहू टाकले की सुरुवातीला 2 मिनिटासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची. हाय फ्लेमवर 2 मिनिटं भाजले गेले की मग आपल्याला मात्र गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि हे गहू अगदी तडतड उडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता गहू मस्त भाजला गेला. जसा हा भाजला जातो हा तडतड उडतो आणि हलका लागायला लागतो आणि हलकासा याचा असा खरपूस सोनेरी रंग येतो. हे बघा गहू छान उडायला लागलेले आहे, यामध्ये तडतड उडत आहे. आता आपण ना गॅसची फ्लेम बंद करूयात आणि रूम टेम्परेचरवर गार करायला हे गहू ठेवायचे आहे. खूप जास्त गव्हाचा बघा रंग बदलू देऊ नका, नाहीतर कडवट चव येते पिठाला. आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप इतके पंढरपुरी डाळ्या घेतलेल्या आहे. ह्यासुद्धा आपल्याला 1-2 मिनिट भाजून ताटात काढायच्या. आता हे पदार्थ गरम असतानाच यामध्ये आपल्याला 5-6 वेलदोडे, अर्धा चमचा जिरे आणि 1 तुकडा मी इथे सुंठाचा घेतलेला आहे. साधारण 1 इंचचा हा तुकडा आहे. आता हे पदार्थ गरम असतानाच यामध्ये जिरं आणि बघा हे वेलदोडे व्यवस्थित मिक्स करायचे. आता या ठिकाणी ना सुंठचा मी खडा घेतला होता, त्याऐवजी माझ्याकडे रेडीमेड पावडर आहे, ती मी अर्धा चमचा यामध्ये ॲड केली आहे. आता हे सगळे पदार्थ गार झाले की मिक्सरच्या मीडियम साईजच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि याची फाईन अशी पावडर तयार करायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे. हे बघा मिक्सरवर याची छान फाईन पावडर झाली की जी आपली पीठ चाळण्याची चाळणी असते ना, त्यावर हे पीठ चाळून घ्यायचं आहे. 2-3 वेळेस आपल्याला हे पीठ मिक्सरवर फिरवून घ्यावं लागतं. आता एखाद्या स्वच्छ काचेच्या बरणीत किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही हे पीठ स्टोअर करून 3 महिने याचा स्वाद घेऊ शकतात. यापासून पराठेसुद्धा खूप छान होतात आणि पौष्टिक होतात. पीठ आपलं रेडी आहे. आता आपण सातूचं पीठ कसं करायचं ते बघूयात. त्यासाठी 2 चमचे मी इथे बारीक चिरलेला गूळ घेतला आहे. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. गूळ व्यवस्थित पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. आता जे सातूचं पीठ केलेलं आहे ते आवश्यकतेनुसार घ्यायचं बघा. सुरुवातीला मी 2 चमचे यामध्ये टाकलं आहे आणि गुळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे. याला छान मिक्स करूयात. आता किती घट्ट पातळ तुम्हाला हे सातूचं पीठ खायला आवडतं त्यानुसार यामध्ये हे पीठ ॲड करायचं आहे. हे बघा मस्त इथे या ठिकाणी साजूक तूप टाकून आपली पहिली पद्धत गुळातलं सातूचं पीठ रेडी झालं आहे. आता दुसरी पद्धत म्हणजे आपण साखरेतलं व दुधातलं सातूचं पीठ तयार करूयात. त्यासाठी 2 चमचे सातूचं पीठ, आवडीनुसार साखर टाकायची आहे. तर शक्यतो पिठी साखर घ्या आणि थंडगार दूध टाकायचं आहे यामध्ये आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 2 प्रकारे आपलं हे सातूचं पीठ रेडी झालं आहे. याचे पौष्टिक लाडूसुद्धा खूप छान लागतात. त्याची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. यावर साजूक तूप टाकून बघा मी
सर्व केलेलं आहे. तुम्हीसुद्धा असं सातूचं पीठ या उन्हाळ्यामध्ये आवर्जून करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.